एक छोटा प्रवास, एक मोठं स्वप्न. गौरव सुहास पाटील. काही मुलं वयाने लहान असतात, पण विचारांनी खूप मोठी. काहींच्या पावलांचा आवाज छोटा असतो, पण त्यांचा प्रवास मात्र प्रेरणादायी असतो. ही कहाणी आहे अशाच एका निरागस, संस्कारी आणि जिद्दी मुलाची. कुमार गौरव सुहास पाटील. गौरव केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंग हाऊसच्या न्यू प्राथमिक विद्यालयात इयत्ता 4थी अ वर्गात शिकणारा एक साधा मुलगा. पण त्याच्या स्वभावातला साधेपणा म्हणजेच त्याची खरी श्रीमंती. नम्रता, संयम, प्रामाणिकपणा आणि संस्कार हे त्याच्या आयुष्याचे 4 भक्कम स्तंभ आहेत. तो अभ्यासात हुशार आहे, पण त्याहून मोठं म्हणजे तो गुरुजनांचा आदर करणारा आहे. शाळेत नियमित जाणारा, दिलेला अभ्यास रोजच्या रोज पूर्ण करणारा, आई वडिलांची आणि शिक्षकांची मनं जिंकणारा. गौरव फक्त अभ्यासातच नाही तर मनानेही खूप मोठा आहे. मित्रांवर प्रेम करणारा, सहकार्याची भावना जपणारा, संवेदनशील आणि आज्ञाधारक. आजच्या काळात अशी मुलं दुर्मिळ वाटतात, पण गौरव हा त्याच तेजस्वी अपवादांपैकी एक आहे. गौरवच्या आयुष्यात एक वेगळीच ओळख आहे, ती म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म. त्याचे वडील सुहास पाटील गेली 10 वर्षे कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रेचे मुख्य प्रवर्तक. त्यांच्या सहकार्याने व प्रेरणेने केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील अनेक तरुण तरुणी या इच्छापूर्ती पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात. अत्यंत कडक शिस्त व सुनियोजन अशी त्यांची ओळख. जवळजवळ 11 दिवसांचा हा प्रवास अथक परिश्रमानंतर पूर्ण होतो. यावर्षी या भक्तिमय प्रवासात लहानसा गौरवही सहभागी झाला होता. इतक्या लहान वयात पायांनी चाललेला तो प्रवास नव्हता, तो होता श्रद्धेचा प्रवास. गौरव चालत होता, पण लोकांच्या मनात मात्र भावनांचे तरंग उमटत होते. त्याच्या चेहऱ्यावरचा भाव, त्याच्या पावलांमधली ताकद आणि श्री स्वामी समर्थांवरील त्याची अढळ श्रद्धा, हे सगळं पाहून लोक थक्क होत होते. गौरव फक्त भक्त नाही, तो भक्तीचा संदेश देणारा छोटा दूत आहे. तो स्वामी समर्थांविषयी प्रेमाने बोलतो, भक्तीचा जागर करतो आणि इतरांनाही या पवित्र मार्गावर येण्याचं आवाहनही करतो. आणि या भक्तीबरोबरच त्याच्या मनात एक सुंदर स्वप्नही आहे, क्रिकेटर बनण्याचं. भारतीय क्रिकेट टीम मधील खेळाडूंसारखं खेळायचं, देशासाठी नाव कमवायचं. हे स्वप्न तो रोज जगतो आणि त्या दिशेने प्रयत्नही करत आहे. गौरवच्या आयुष्यात त्याचे आई वडील म्हणजे त्याचं दैवत आहे. त्याची आई शिक्षिका आहे, ज्ञान देणारी, संस्कार देणारी. त्याचे वडील सुहास पाटील हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. स्पीड न्यूजचे संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त. गौरव रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांना नमस्कार केल्याशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नाही. हे फक्त संस्कार नाहीत, तर त्याच्या मनातली खरी श्रद्धा आहे. आणि त्याच्या आयुष्यातील अजून एक सुंदर नातं, ते म्हणजे त्याची बहीण. दोघांचं नातं म्हणजे भांडण, हसू, रुसवे फुगवे, पण त्या सगळ्या पलीकडे अभेद प्रेम. बहीण भावांचे भांडण म्हणजे आळवावरच्या पाण्यासारखं. भांडणं येतात आणि जातात, पण नातं मात्र कायम घट्ट राहतं. गौरवला पर्यटनाचीही खूप आवड आहे. नवीन ठिकाणं पाहणं, नवीन अनुभव घेणं. तो प्रत्येक क्षणातून काहीतरी शिकतो आणि आयुष्य अधिक रंगीबेरंगी बनवतो. गौरव हा फक्त एक मुलगा नाही, तो एक संस्कार, एक श्रद्धा, एक प्रेरणा आहे. लहान वयात मोठे विचार, साध्या आयुष्यात मोठं समाधान आणि छोट्या पावलांत मोठा प्रवास. 4 एप्रिल एक खास दिवस, गौरव सुहास पाटीलचा वाढदिवस. आज या दिवशी त्याच्या आयुष्यासाठी एकच प्रार्थना, तो जसा आहे तसाच राहो. त्याची श्रद्धा, त्याचे संस्कार आणि त्याचं स्वप्न त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ. लहान वय पण मोठं मन. गौरव एक नाव, पण अनेकांसाठी प्रेरणा. आपल्या सर्वांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.